शहर में 29 अप्रैल 2024 को नगर पालिका हॉल में ईद मिलन का एक कार्यक्रम रखा गया। ये कार्यक्रम एकता लब्बैक मल्टीपर्पज़ फाउंडेशन पचपुर की ओर से रखा गया। इस कार्यक्रम में JIH नासिक के मोहम्मद समीर साहब प्रमुख मार्गदर्शक रहे। इस समय यहाँ पर हिंदू मुस्लिम बांधव बड़ी तादाद में आए और ईद मिलन के कार्यक्रम में शामिल हुए। ये कार्यक्रम पचपुर शहर की नगर पालिका के हॉल में हुआ। आप देख सकते हैं ईद मिलन के विषय पर मोहम्मद समीर साहब ने क्या कहा। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात आप तक। ईद मिलन ह्या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की मुसलमान बांधव जे ईद उल फित्रचा सण साजरा करतात त्या आनंदात सर्व देशवासियांना सामील करून घेणे आणि याच्या माध्यमाने समाजात एकोपा, समता, समानता, बंधुभाव, एकता, न्याय आणि लोकतंत्राची भावना जागृत करणे हा उद्देश आहे। याचबरोबर रोजे याचा उद्देश काय आहे लोकांच्या समोर ते ठेवणे। याचा उद्देश आहे एक विरुद्ध निर्माण करणे। तेव्हा मनात ईश्वराचा भय निर्माण होईल, तेव्हा माणूस दुष्कृत्यापासून दूर राहील। याचबरोबर लोकांची सेवा, रंजले गांजले जे लोक आहेत त्यांची सेवा भावना निर्माण करणे आणि अशा प्रकारे समाजाला हा संदेश देणे की आपण सर्व भाऊ भाऊ आहोत, एकाच माता पित्याची संतान आहोत, म्हणून आपल्याला गुण्या गोविंदाने राहायचं आहे। समाजात प्रेम सौहार्द निर्माण करायचं आहे। आणि रमजान महिना काय आहे हे सुद्धा लोकांसमोर ठेवणे, कारण ह्या महिन्यात पवित्र कुराणाचं अवतरण झालं आणि पवित्र कुराण हा सर्व लोकांच्या मार्गदर्शनासाठी ईश्वराकडून आलेला शेवटचा ग्रंथ आहे। त्याची शिकवण जी आहे एक ईश्वराची उपासना, आराधना, त्याच्यावर ईमान आणणे, त्याची भीती निर्माण करणे आणि त्याच्याशी समर्पण करणे, कंप्लीट सरेंडर टू गॉड। आणि ह्याचबरोबर इतर ज्या बाबी आहे कुराण हा जो आहे फक्त ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याची करत नाही, तर कुराण ही सुद्धा आमच्यासमोर ठेवतो की आम्हाला एक दिवस आपल्या पालनकर्त्यासमोर उभं राहायचं आहे, जाग द्यायची आहे। ही जाणीव प्रत्येकाला व्हावी आणि अशा प्रकारे एकेश्वरत्व, बंधुत्व आणि पारलौकिकत्व ह्या तत्वांना समोर ठेवून आपण जीवन जगावं। स्वतःसाठी जगण्यापेक्षा आपल्या भावांसाठी, समाजासाठी, देशासाठी आपण काय करू शकतो हे महत्त्वाचं आहे। अशा प्रकारचा हा संदेश या ईद मिलनाच्या निमित्ताने आम्ही लोकांसमोर ठेवत आहोत, जेणेकरून आपला हा भारतवर्ष आनंदमय व्हावं आणि सर्व जगाच्या मार्गदर्शक बनावं ही आमची इच्छा आहे, ही आमची सद्भावना आहे, भावना आहे। याचबरोबर गोरगरिबांशी त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडविणे
मोहम्मद पैगंबरांनी सांगितलं, खैरुन्नास यनफउन्नास, तुमच्यामध्ये तो व्यक्ती अति उत्तम आहे जो समाजात गोरगरिबांना त्यांच्या समस्या वाटून घेतो, त्यांची सेवा करतो, त्यांनी लाभ पोचवतो. मोहम्मद सल्लल्लाहु सांगितलं, जर तुमचा शेजारी भुकेला आहे आणि तुम्ही पोटभर खात असाल तर तुम्ही मुस्लिम नव्हे. ईदच्या निमित्ताने गोरगरिबांना आपल्या समोर घेणे, आनंदात सामील करणे आणि ईदच्या नमाजच्या पूर्वी दान धर्म करणे ही शिकवण इस्लामने दिलेली आहे. आणि याचबरोबर याच्या मार्फत आम्ही एक चांगला आदर्श नागरिक आणि चांगला आदर्श समाज आणि आदर्श जीवन व्यवस्था आम्ही इथे स्थापित करू इच्छितो, जेणेकरून आपला हा जो देश आहे याच्यात शांती राखो, विकास हो आणि सर्व लोक आनंदित राहावे, दुनिया आनंदाने राहावे, हा याचा उद्देश आहे. बस.